पर्व न्यूज। आरंभ एका नव्या पर्वाचा। चाळीसगाव शहरातील मालेगाव रोड वरील बायपास परिसरातील एका हॉटेलमध्ये 14 वर्षीय अल्पवयीन मुलीला काम देण्याच्या बहाण्याने हॉटेल मालक आणि त्याच्या मित्राने अत्याचार केला आणि तिला कोणाला सांगू नको असे धमकावण्यात आले होते। ही घटना 3 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली आहे। पीडित मुलीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही अल्पवयीन मुलीला एका महिलेच्या मदतीने बोलवण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले। सदरच्या घटनेने चाळीसगाव शहरासह संपूर्ण तालुक्यामध्ये खळबळ उडाली। दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक अभयसिंह देशमुख यांनी शहर पोलीस स्टेशनला भेट देत घटनेची माहिती जाणून घेतली। ही घटना 18 जानेवारी रोजी घडली असली तरी याबाबतची माहिती पीडित मुलीच्या नातेवाईकांनी चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला शनिवारी 3 फेब्रुवारी रोजी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला। घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पोलीस सहकार्यांच्या मदतीने महिलेसह 2 संशयित आरोपींना अटक करण्यात आली। सदर 2 पुरुष आणि 1 महिला आरोपीस कोर्टात 4 फेब्रुवारी रोजी हजर करून पोलिसांची विनंती रिपोर्ट करून अधिक तपासासाठी 3 आरोपींना 8 जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर झाल्याचे शहर पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले। आरंभ पर्व न्यूज करिता प्रतिनिधी पंकज ताडे, चाळीसगाव। पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।